तर नमस्कार मित्रांनो, आज आपण दुळदेवमध्ये आलो आहे. 2 वर्षापूर्वी आपण या ठिकाणचा एक व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवरती सोडला होता. परत नंतर आज याच ठिकाणी आपण आलो आहे. तो व्हिडिओ खूप व्हायरल झाला होता, कारण त्या व्हिडिओ मागं असे होते की इथे एक महादेवांचं मंदिर आहे आणि मारुतीरायाचं सुद्धा मंदिर आहे व पुरातन बारव आहेत. आणि या इथे महाराजांनी सांगितलं होतं इथे मंदिराला लाईट नाही. पाहूयात आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून या ठिकाणी लाईटची सोय आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून झाली आहे. ते पाहण्यासाठी आपण 2 वर्षानंतर परत याच ठिकाणी आलो आहे. व्हिडिओ पूर्ण बघा. व्हिडिओ आवडल्यास आपला पंढरपूर सत्यदर्शन यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा. हेच ते मंदिर आहे महादेवांचं आणि या ठिकाणी महाराज राहत असतात. चला आपण जाऊयात आणि त्या 2 पौराणिक पुरातन बारव आहेत का ते सुद्धा पाहूया. महाराज म्हणले होते या ठिकाणी महादेवांनी आंघोळ केलेलं ठिकाण आहे. ते सुद्धा आपण व्हिडिओमध्ये दाखवलं होतं. अजून एकदा त्या ठिकाणी आपण जाऊया. पाहू शकता हा पिलीव घाट आहे आणि याच घाटाच्या कडेला एक छोटंसं धुळदेव म्हणून गाव आहे आणि त्या गावाच्या साईडलाच मेन रोडला हे असं महादेवांचं मंदिर आहे. आणि इथे पुरातन बारव आहेत. आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवूया. पहिल्यांदा त्रिशंभू महादेवांचं दर्शन घेऊयात. हे महादेवांचं मंदिर आहे आणि महादेवांच्या मंदिरासमोर असे 3 नंदी आहेत. 2 भंगलेल्या अवस्थेत आहे आणि 1 नंदी चांगला आहे आणि समोर त्या साईडला महाराज राहतात. चला आपण पहिलं देवांचं दर्शन घेऊया, शंभू महादेवांचं. समोर पाहू शकता महादेवांचा फोटो. तर मित्रांनो, आपलं दर्शन झालं आहे. आपण चाललो आहे महाराजांच्या ठिकाणी. पाहूया तिथे महाराज आहेत का. आपण 2 वर्षापूर्वी इथला व्हिडिओ सोडला होता आणि महाराजांनी सांगितलं होतं की इथे लाईट नाही, देव असून देव अंधारात आहेत. आणि आपला व्हिडिओ तो 10 लाख जणांनी पाहिला आणि त्या व्हिडिओच्या माध्यमातून या ठिकाणी लाईट आलेली आहे. समोर पाहू शकता इथे हॅलोजन आहे आणि आतमध्ये सुद्धा लाईट आलेली आहे. संपूर्ण हा परिसर अंधारात होता आणि महाराजांनी आपल्या व्यथा मांडल्या होत्या. इथे सुद्धा लाईट आलेली आहे. हेच ते मारुतीरायाचं मंदिर. ह्या सुद्धा मंदिरात लाईट नव्हती. आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून समोर पाहू शकता इथे वर हॅलोजन आहे आणि लाईट फिटिंग आहे. महाराज नाही आहेत इथे सध्याला. समोर पाहू शकता त्यांनी असं कंपाऊंडला कुलूप लावून कुठंतरी गेले आहेत. तर मित्रांनो, आनंद होत आहे की आपल्या व्हिडिओची दखल घेत इथल्या प्रशासनाने या मंदिराला लाईट दिली. चला आता आपण महाराजांनी आपल्याला त्यावेळेस
2 बारव दाखवल्या होत्या, त्या बारव आपण पाहण्यासाठी जाऊया. याच ठिकाणी बारव आहे. महाराजांनी त्या टायमाला या साईडनं असं आपल्याला नेलं होतं आणि ते एक पाण्याचा पंप हापसासुद्धा होता. समोर पाहू शकता हापसा पंप आहे. महाराजांनी आपल्याला इथे आणलं होतं. हे हापसा आहे. हा दरवाजा उघडा आहे. पाहूयात आतमध्ये महाराज आहेत का. आपण मागच्या गेटमधनं आतमध्ये आलो आहे. ही महाराजांची धुनी आहे आणि या ठिकाणी महाराज बसले होते. आणि त्यावेळेस आपल्याला या तपस्या ठिकाणी बसून त्यांची व्यथा आपल्याला सांगितली होती की या मंदिराला लाईट नाही आहे. पण आपल्या व्हिडिओची दखल घेत या इथल्या प्रशासनाने इथे लाईट पुरवलेली आहे. त्या प्रशासनाचं आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून धन्यवाद व आभारसुद्धा मानूयात. चला आता आपण चाललो आहे. महाराजांनी त्या 2 बारव दाखवल्या होत्या, त्या बारव पाहण्यासाठी 2 वर्षानंतर आपण आलो आहे आणि त्या ठिकाणी चाललो आहे. इथूनच आपल्याला महाराजांनी ते बारव दाखवण्यासाठी नेलं होतं. आता महाराज काय आपल्यासोबत नाही आहेत. आपल्यालाच थोडंसं हुडकावं लागेल. दिशा तर हीच आहे, फिक्स आहे की याच ठिकाणी बारव आहे. ती बारव आपल्याला सापडली आहे. समोर पाहू शकता हा घाट आहे आणि ह्याच घाटाच्या या साईडला मंदिर आहे. आणि इथे एक बारव दाखवली होती महाराजांनी. समोर पाहू शकता हीच ती बारव महाराजांनी दाखवली होती. आणि या बारवमध्ये त्यावेळेस पाणीसुद्धा नव्हतं. आता पाणी आहे, त्यामुळे छान अशी बारव दिसत आहे. खूप पुरातन बारव आहे. आणि महाराजांनी सांगितलं होतं की या बारवमध्ये महादेवांनी आंघोळ केलती आणि हेच ते महादेवांनी आंघोळ केलेलं ठिकाण असं महाराजांनी म्हटलं होतं. इथे वारुळ आहे. समोर पाहू शकता या साईडला वारुळ आहे. आणि इथे बारव आहे. आणि ह्या बारव महाराजांनी असं सुद्धा सांगितलं होतं की अहिल्यादेवी होळकरांनी बांधल्या होत्या. आणि ह्या बारव खूप पुरातन आहेत. चला आता आपण मंदिराच्या पलीकडल्या साईडला जाऊया. तिथे सुद्धा एक मोठी बारव आहे. समोर पाहू शकता हा उंच डोंगर आणि ढगाळ वातावरण आणि घाटामध्ये हे महादेवांचं मंदिर, शंभू महादेवांचं मंदिर आणि महाराजांची तपस्या करण्याचं ठिकाण संपूर्ण या ठिकाणी आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ कोण नवीन पाहत असेल तर आपला चॅनल नक्की सबस्क्राईब करा
आणि कमेंट करून आपल्या प्रतिक्रिया नोंदवा, जेणेकरून प्रत्येक व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळेल. आपण चाललो आहे आता पलीकडल्या साईडला. हे महाराजांचं राहण्याचं ठिकाण आहे. हे महादेवांचं मंदिर आहे आणि महादेवांच्या मंदिराच्या पाठीमागच्या साईडला या दिशेला एक बारव आहे. चला आपण ते सुद्धा बारव 2 वर्षानंतर अजून एकदा तुम्हाला दाखवूया. तर मित्रांनो, आपण या ठिकाणचा व्हिडिओ 2 वर्षापूर्वी सोडला होता, व्हिडिओ काढला होता. आणि इथे या घाटाच्या परिसरामध्ये महादेवांच्या मंदिराला, मारुतीरायाच्या मंदिराला लाईटच नव्हती. इथे लाईटीची खूप मोठी अडचण होती. महाराजांनी आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून व्यथा मांडली होती की इथे लाईट नाही आहे. सर्वात मोठं दुःख इथे घाटाच्या साईडला असल्यामुळे काही दारू पिणारे लोक येत असतात, काही लफडे करणारे लोक येत असतात आणि इथे अंधारामध्ये त्रास करतात. आणि आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून प्रशासनाला विनंती केली की लवकरात लवकर या मंदिराला लाईट यावी. आणि आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून हे पूर्ण झालं आणि या ठिकाणाला लाईट आली. आपण चाललो आहे बारव पाहण्यासाठी. याच साईडला एक बारव आहे. तिथे महादेवांनी आंघोळ केली. महाराजांनी असं सांगितलं होतं की हेच ते ठिकाण आहे जिथे महादेवांनी आंघोळ केली होती. महाराज सध्याला नाही आहेत, कुठे गेले काय माहीत नाही. इथं कोण दुसरे लोकसुद्धा नाही. चला आता आपणच ती बारव हुडकूया. या साईडला होती का सरळ होती? चला आपण या दिशेला पाहूया. चला आपण इकडे पाहूयात. खूप दिवसांनी 2 वर्षानंतर आपण या ठिकाणी आलो आहे आणि महाराज सुद्धा या ठिकाणी नाही आहेत. आपण बारव शोधत शोधत इकडे आलो आहे आणि महाराज म्हणले होते या ठिकाणी महादेवांनी आंघोळ केली. ती बारव आपण अजून एकदा आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे. तर मित्रांनो, महाराज इथे नसल्यामुळे आपली खूप अपदा झाली. संपूर्ण असा डोंगर आपण बारव हुडकत हुडकत असा फिरून आलो. शेवटी इथे चढावर आल्यानंतर अशी इथे बारव दिसत आहे. चला पाहूया तीच बारव आहे का. इथे तलाव आहे आणि आपण 2 वर्षानंतर आल्यामुळे आपल्याला थोडंसं सापडत नव्हतं आणि महाराजसुद्धा इथे नाहीत. समोर पाहू शकता, हीच ती बारव महाराजांनी दाखवली होती आणि म्हटलं होतं की महादेवांनी आंघोळ केलेलं ठिकाण. पाहू शकता मित्रांनो, अशी सुंदर अशी खूप छान ही बारव आहे. आणि या बारवमध्ये आपण आतमध्ये उतरून हातपाय तोंडसुद्धा आपण धुतलं होतं. पाहू शकता मित्रांनो, ह्याच बारवमध्ये महादेवांनी आंघोळ केली असं महाराजांनी म्हणाले होते. आणि त्यावेळेस पाणीसुद्धा नव्हतं, थोडंच पाणी होतं. आता छान असं पाणी आहे. समोर पाहू शकता, हीच ती बारव. आपण या साईडनं तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करूया. हीच बारव महाराजांनी दाखवली होती आणि ती छोटी बारव दाखवली होती. या
घाटाच्या साईडला महादेवांचं मंदिर आहे. हा धुळदेव रोड आहे आणि थोड्याच अंतरावर धुळदेव हे गाव आहे. मसवड रोड आहे हा, पंढरपूर मसवड रोड, धुळदेव गाव. आणि याच गावामध्ये असे पोराणी वास्तू आहेत. तर मित्रांनो, आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून इथे मंदिराला लाईट तर आलीच, पण आपल्याला आज आल्यानंतर महाराज भेटले नाहीत. महाराजांनी आपल्या तपस्याच्या ठिकाणाला कुलूप लावून कुठंतरी गेले आहेत. तर चला असो, निदान देवाच्या मंदिराला आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून लाईट तर आली. तर मित्रांनो, आपण आता इथेच थांबूया. हीच ती बारव समोर बघू शकता. तर मित्रांनो, आपण आता इथेच थांबूया. नंतर भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. रामकृष्ण हरी.